नमस्कार, मी जित रत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या यूट्यूब चॅनलच्या या लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज डॉक्टर रोहित वेमुला यांचा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्तानं आपण हे ऑनलाईन चर्चासत्र घेतो. आज या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये माझ्यासोबत आहेत सुमेध उबाळे, जे टीस या संस्थेमध्ये मुंबईमध्ये मास्टर्स करतायत. त्यानंतर माझ्यासोबत आहेत प्रशांत बोराडे, जे सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य प्रवक्ते आहेत आणि स्वतः PhD संशोधक विद्यार्थी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये. आणि त्यासोबतच माझ्यासोबत आहेत संविधान गांगुर्डे, जे विद्यार्थी चळवळीत सक्रिय होते आणि सध्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सक्रिय आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, वेगवेगळ्या घटनांवर ते भाष्य करत असतात. आजच्या आपल्या या चर्चासत्राचा विषय आहे की डॉक्टर रोहित वेमुला, डॉक्टर पायल तडवी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या राजकीय आणि शैक्षणिक व्यवस्थेने कशा पद्धतीने केली आहे या संदर्भातलं आपण हे चर्चासत्र घेणार आहोत आणि या मान्यवरांशी याविषयी चर्चा करणार आहोत. करूया. मी सुरुवातीला जातो सुमेध उबाळेकडे. सुमेध, हा विषय तुला माहिती आहे, काय सांगशील याविषयी? सगळ्यांना सर्वात पहिले तर आपण सगळ्यात पहिले हे बघितलं पाहिजे की आपण या तिन्ही घटना, जसं आपण वेगवेगळा उल्लेख केला आहे तिन्ही घटनांचा, यामध्ये जरी काळाचा डिफरन्स असला, वेळेचा डिफरन्स असला, तरी त्यामागं एक कॉमनॅलिटी आपल्याला तिथे दिसते. आपण या गोष्टीला सब्जेक्टिव्हली न बघता मला वाटतं खूप ऑब्जेक्टिव्हली बघितलं पाहिजे. तर ही गोष्ट काय, तर या तिन्ही लोकांवरती मानसिक जो अत्याचार झाला, जो की हे आपण जनरली सगळेच जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे विद्यार्थी आहेत, ते तो अत्याचार सहन करत असतात. कशा अर्थाने की भले एखादा विद्यार्थी जो आहे तो कॉलेजमध्ये कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये ज्यावेळेस तो ॲडमिशन घेत असतो, त्यावेळेस एक जातीय सुधारकी किंवा असं म्हणू शकतो त्याची जी त्याला आपण म्हणतो व्हॅलिडिटी, खरंच तो त्या लायक आहे का, पात्र आहे का, त्याच्या पात्रतेवरती असलेला प्रश्न विचारला जातो की हा रिझर्वेशनमधून आला आहे, तर हा खरंच तो तेवढा पात्र आहे का. शिवायच जो विद्यार्थीवरती होणारा अत्याचार आहे तो बऱ्याच लेअरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तर लेअर कशा आपण सुरुवात करू इन्स्टिट्यूशनल लेवलवरती, आपण इंडिव्हिज्युअल लेवलवरती येऊया. इन्स्टिट्यूशनल लेवलवरती कसं, सगळ्यात पहिले आपण जर का कुठलाही सर्व तुम्ही जर का बघितला, त्यामुळे आपल्याला एक गोष्ट कॉमन दिसेल की जो शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईबचा जो विद्यार्थी आहे, तिथे सगळ्यात कमी ॲडमिशन हायर एज्युकेशनमध्ये आपल्याला दिसते. आणि त्यामध्येही जो ॲडमिशन घेतो ते बहुतेक अंश आपण जी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेत असतो. आता इन्स्टिट्यूशनल लेवलवरती या मागे म्हणजे पॉलिटिक्स कसं आपण ते बघितलं पाहिजे. जर का गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये जो गरीब किंवा दलित विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी ॲडमिशन घेतो, का, कारण की तो प्रायव्हेट कॉलेजची फी अफोर्ड करू शकत नाही किंवा त्याच्याकडे तेवढं मानसिक किंवा मानसिक नाही म्हणता, पण फायनान्शियल तेवढं त्याकडे बळ नाही. तर ही गोष्ट असते. तर पण आता ह्यावरती ॲट्रॉसिटीज कसे होतात, तर जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत तेच प्रायव्हेट केले जातात. त्यामुळे त्याला जो स्कोप असतो हायर एज्युकेशनमध्ये घुसायचा गव्हर्नमेंट कॉलेजच्या माध्यमातून, तो त्या ठिकाणी मोडून काढला जातो. त्याशिवाय त्या पुढे आपण बघूया, आता गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन किंवा बऱ्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन का बरं होत नाही, पहिली गोष्ट तर माहीत नसते. दुसरी गोष्ट आपण आत्ताच डिस्कस केल्याप्रमाणे की प्रायव्हेटायझेशन त्याचं होत असतं. तिसरं म्हणजे असं की ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये, जर का कोणी ॲडमिशन घेतलंच कॉलेजमध्ये, तर ते कॉलेज बहुतेक डिसफंक्शनल असतात. डिसफंक्शनल अशा अर्थाने की कॉलेजमध्ये नीट स्टाफ नसतो, एज्युकेशन क्वालिटी नसतं आणि बरंच काही. त्या पलीकडे जाऊन आपण अजून एक अशी गोष्ट बघतो की जे एक सरकारी कॉलेज आहे आणि जे डिसफंक्शनल पण आहे, जे चालू आहेत, ते काही असले 30 सारखे जे कॉलेजेस आहेत, त्यामध्ये होतं कसं की CUT आहे, CUT थ्रू ज्या कॉलेजेसचं ॲडमिशन होतं, तर ते CUTची एंट्रन्स एक्झामची फी जी आहे ती फी वाढवली जाते. प्रत्येक कोर्ससाठी साधारण 200 ते 300 रुपये भरायला लागतात. त्यामुळं जो दलित असलेला विद्यार्थी, आदिवासी असलेला विद्यार्थी ती फी अफोर्ड करू शकत नाही. त्यामुळे जिथं फंक्शनल कॉलेज आहे, ते कॉलेज शासकीय आहे, पण तिथे त्याला सपोज स्कॉलरशिप जरी मिळणार असेल तरी एंट्रन्स फी त्याला परवडली पाहिजे, ती त्याला परवडत नसते. समजा एवढं होऊ नये, एखाद्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, समजूया आपण की फीही भरली, सगळं झालं आणि ॲडमिशन घेतली. ॲडमिशन घेतल्यानंतर कसं होतं की जो म्हणजे जनरली जो दलित आहे, स्पेशली रुरल भागातला जो दलित आहे, त्याचं शिक्षण हे गव्हर्नमेंट कॉलेज शाळेमध्ये झालेलं असतं आणि बहुतांश तो मराठी भाषेत झालेला असतो. आणि या सगळ्या कॉलेजचा जो करिक्युलम असतो तो असतो इंग्रजीमध्ये. आता ही पण एक गोष्ट बघितली पाहिजे की इंग्रजी ही किती लोकांना येते. आपले किती विद्यार्थी जे आहेत ते इंग्रजी शाळेमध्ये शिकत असतात.
खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर पण जो सिलेबस आहे, त्याची पेडगॉजी जी करिक्युलम आहे, तो त्याला सहन केलं जातं की त्या भाषेमध्ये ती भाषा त्याला समजली जाते का? त्यामुळे तो मागे राहतो. एवढं झाल्यानंतर. समजा तो थोडाफार कसा तरी ते करायचा प्रयत्न करतोय. ॲडमिशन घेऊन शिक्षक इंग्लिश शिकायचा प्रयत्न करतोय. तरी रोजचे त्याला कास्ट स्लर ऐकलं जातं, की तू रिझर्व्हेशनमधनं आलाय, तुझे मार्क कमी आहे, तुला आहे का नाही आहे, तुझ्यापेक्षा खूप सारे विद्यार्थी त्याचे लायक होते. पण पण त्याच्यावरनं तुला घेतलं तुझे कमी मार्क असून. हे सगळे कास्ट स्लर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि त्याहून महत्त्वाचं असं होतं, की बऱ्याच शाळा ज्या आहेत, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट ज्याला आपण म्हणतो. समजा आता आपण ए-एस-सीचा उल्लेख केला. मी मास्टर्स करतोय टीसमध्ये आणि आमच्याकडे ए-एस-सी नावाची आंबेडकर स्टुडंट असोसिएशन नावाची विद्यार्थी संघटना, जी की जो दलित विद्यार्थी आहे, जो लँग्वेजमध्ये मागे आहे, जो की कुठल्या दुसऱ्याच्या मागे आहे, त्याला सपोर्ट करते. त्याला लँग्वेज सपोर्ट क्लासेस असतात, संघटन असतात, वेगवेगळ्या गोष्टी. पण हे एखाद्या कॉलेजमध्ये समजा एखादा विद्यार्थी आय-आय-टी बॉम्बेला गेला, तर त्यावेळेस हे त्याला सपोर्ट आहे का? हायर एज्युकेशनमध्ये आपल्या असलेले विद्यार्थी संघटना आहेत का? हा त्यातला एक मुद्दा आहे. आणि ही गोष्ट बऱ्याच लेव्हलवर चालू असते. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण सुरुवात करत असतो, त्यावेळेस व्हॉईस नसतो. कारण व्हॉईस ऐकलं जात नाही. त्या साध्या शाळा लेव्हलच्या किंवा प्रायमरी लेव्हलचे जे एज्युकेशन असतं, सेकंडरी लेव्हलचे एज्युकेशन असले आणि हायर एज्युकेशनला गेलं तर व्हॉईस असतो, पण आयसोलेशन केलं जातं विद्यार्थ्याचं. त्याला असलेली संघटना नसते, संघटन त्याच्या मागे नसते. तर मला वाटतं की हे काही गोष्टी, ह्या काही लेयर्स ज्या म्हणजे फार इन्स्टिट्यूशनपासून तर इंडिव्हिज्युअल लेव्हलपर्यंत, फायनान्शियलपासून तर सायकोलॉजी लेव्हलपर्यंत, या सगळ्यांचं इंटरसेक्शन असून विद्यार्थ्यांची अट्रॉसिटी होत असते. फक्त आपण जी सुपरफिशियल बरोबर बघतो की एखाद्यावर अत्याचार केला, मारझोड केली किंवा शिव्या दिल्या, एवढंच नसतं की त्याच्यामागे या सगळ्या लेयर्सही आपण त्यामध्ये समजल्या गेलं पाहिजे. असं मला या सगळ्यात एकंदरीत वाटतं. या चर्चासत्राच्या माध्यमातून सर्वप्रथम मी रोहित वेमुला यांचा जो आजचा शहादत दिन आहे, त्या शहादत दिनानिमित्त आपण प्रबुद्ध भारत आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं मी रोहित वेमुला यांना सर्वप्रथम भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो, त्यांना अभिवादन करतो. आपण जर बघितलं, रोहित वेमुला ज्या विद्यापीठामध्ये शिकत होता, तो त्या विद्यापीठाचा स्कॉलर आणि टॉपर विद्यार्थी होता. म्हणजे विद्यापीठातला जो टॉपर, विशेष म्हणजे त्याला फेलोशिप धारक होता तो. म्हणजे तो स्कॉलर स्टुडंट होता आणि स्कॉलर स्टुडंटला आत्महत्या करण्यास भाग पाडणं किंवा त्याचा खून करणं, ही त्यांनी स्वतःहून केलेली आत्महत्या नाही, तर या व्यवस्थेने घेतलेला त्याचा बळी आहे. आपण जर बघितलं तर रोहित रोहित वेमुला हा त्या ठिकाणच्या अगोदर त्याचा सुरुवातीचा काळ जर आपण बघितला तर तो डाव्या चळवळीमध्ये काम करायचा. मात्र त्याचा व्यवस्थित अभ्यास वगैरे झाल्यानंतर त्यांनी डावी चळवळ नाकारून त्यांनी स्वतः त्या ठिकाणी एक आंबेडकरांचे संघटन उभा केलं होतं. म्हणजे तो त्या विद्यापीठाचा व आंबेडकरी चळवळीचा, या देशातला भविष्यातला तो आंबेडकरी नेता होता. त्याची फेलोशिप देखील त्या ठिकाणच्या प्रशासनाकडून व व्यवस्थेकडून थांबवण्यात आली होती. म्हणजे फेलोशिपच्या माध्यमातून त्याला जे काही संशोधन करण्यासाठी 2 पैसे मिळत होते, ते पैसे थांबवले, म्हणजे त्याचं संशोधनाचं काम थांबेल या हेतूने. आणि विद्यापीठामध्ये तो शिकत असताना तत्कालीन काळामध्ये विद्यापीठातलं जे एबीव्हीपीचं टोळकं होतं, एबीव्हीपीचा जो गट होता, त्या गटाकडून रोहित वेमुलाच्या विरोधामध्ये वेळोवेळी रोहित वेमुलाला थांबवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. आणि एबीव्हीपीच्या विचारधारेचं सरकार त्या ठिकाणी आल्यानंतर रोहित वेमुलाच्या विरोधामध्ये गट करणारा एबीव्हीपी मधला एक व्यक्ती सरकारमध्ये गेला आणि त्यांच्याकडून रोहित वेमुलाला आकसबुद्धी दृष्टिकोनातून रोहित वेमुलाला पुन्हा एकदा आडवाआडवी करण्यात आली. त्याची फेलोशिप थांबवली, त्याला हॉस्टेलच्या बाहेर काढून देण्यात आलं. म्हणजे एका विद्यापीठाचा स्कॉलर विद्यार्थी आहे, त्याला त्याची फेलोशिप थांबले नाहीत, तर तो ज्या हॉस्टेलमध्ये राहत होता त्याला त्या वसतिगृहातून बाहेर हाकलण्यात आलं. ज्यावेळेस त्याचा फोटो पूर्ण देशभरामध्ये व जगभरामध्ये व्हायरल झाला, आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याच्या एका हातामध्ये त्याचं दैनंदिन जगण्याचं जे साहित्य आहे, बॅग असतील, बकेट असतील, मग असतील, हे सर्व त्याच्या एका हातात होतं आणि दुसऱ्या हातामध्ये त्याच्या बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा होती. म्हणजे अशा अवस्थेत त्याचं साहित्य बाहेर फेकून देण्यात आलं होतं आणि तो साहित्य घेऊन त्या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढत होता. लढत असताना बघ, त्याने जे शेवटचं पद, पहिलं आणि शेवटचं म्हणजे आपण जर बघितलं तर रोहितला लेखक व्हायचं होतं. तो प्रचंड विज्ञानवादी होता, आंबेडकरी होता आणि त्याला भविष्यामध्ये एक उमदा लेखक व्हायचं होतं. मात्र अशा भविष्यातल्या आणि त्या काळातल्या चालू आंबेडकरी नेत्यावर या देशातल्या मनुवादी व्यवस्थेने, जातीय व्यवस्थेने
त्याच्यावर आत्महत्या करण्यास भाग पाडलं. त्याने आत्महत्या केलेली नसून या देशातली जातीय व्यवस्था आहे, या जातीय व्यवस्थेने त्याचा एक प्रकारे खून केलेला आहे. आणि त्या खुनापासून ते आपण पुढचे 2-3 प्रकरण जर बघितले, पायल तडवी असेल किंवा काल परवा घडलेलं सोमनाथ रेवंशींचं प्रकरण असेल, हे तिन्ही प्रकरण किंवा तत्सम पद्धतीचे देशामध्ये जेवढेही प्रकरण घडलेत, हे सर्व जातीय मानसिकतेमधून घडलेले आहेत. आजही देशामध्ये ही वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था ही संपलेली नसून ही आधुनिक स्वरूपामध्ये जिवंत झालेली आपल्याला दिसून येते. ज्या पद्धतीनं रोहित वेमुलांना त्या ठिकाणच्या गव्हर्नमेंटने आडवाआडवी शिष्यवृत्ती बसून आडवाआडवी करण्याचं काम केलं होतं, त्याच पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, बार्टीची फेलोशिप जेवढ्या विद्यार्थ्यांना आहे, सारथी असेल, महाज्योती असेल, ज्या पद्धतीने या ओबीसी आणि मराठा विद्यार्थ्यांना आडवाआडवी होऊ देत नाहीत, त्यांना रेग्युलरली स्कॉलरशिप फेलोशिप देतात. मात्र बार्टीच संस्था एकमेव अशी आहे की जी विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्या इतपत आणून ठेवते, मात्र विद्यार्थ्यांच्या फेलोशिप असतील, स्कॉलरशिप असतील, ह्या वेळेवरती देत नाहीये. मग कुठंतरी प्रशासनच नाही तर या ठिकाणचं सरकार देखील जातीय दृष्टिकोनातून काम करत असताना दिसतंय. ज्यावेळेस शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी यांच्या विचारधारेचं सरकार अस्तित्वात येईल, त्याच वेळेस या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील की काय, अशा पद्धतीचा प्रश्न आज या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसमोर पडलेला आहे. जी मुद्दा असा आहे की मी विद्यार्थी संघटनेमध्ये सम्यकपासून काम करतोय. रोहितचं प्रकरण झालं. रोहितच्या प्रकरणानंतर प्रशांत असेल किंवा इथे उपस्थित जो सुमेध आहे, सुमेध देखील सम्यकमध्ये आमच्यासोबत काम करत होता. माझा ज्युनियर म्हणून त्याने पण काम केलेलं आहे सम्यकमध्ये. आणि रोहितचं प्रकरण झालं. रोहितचं प्रकरण झाल्यानंतर डॉक्टर अनिताचं प्रकरण झालं. डॉक्टर अनितानंतर पायल तडवीचं प्रकरण झालेलं आहे. त्यानंतर पुढे एनईपीचं प्रकरण आलं. एससी क्रिमिलियरचं प्रकरण आलं. ओबीसीच्या रिझर्वेशनचं प्रकरण आलं. एकंदरीत हे सगळे प्रकरण घडत असताना जर आपण आंबेडकरी विद्यार्थी म्हणून, आंबेडकरी चळवळीचे विद्यार्थी म्हणून भूमिका घ्यायचं ठरवलं, तर मला रोहितचे संपूर्ण आंदोलन आठवतात. रोहितचे आंदोलन ज्या पद्धतीने आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी चालवले, त्या पद्धतीने त्याला डाव्या विद्यार्थी संघटनांनी पण चालवले. आणि यातून नेमकं आपण आपली भूमिका काय असली पाहिजे, आपली वैचारिक नाळ कोणाशी जोडली गेली पाहिजे, ही नाळ किती परिपक्व असली पाहिजे, आपला स्टँड कोणासोबत असला पाहिजे, हा माझ्यासारख्या नुकत्याच महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना कळालं नाही. म्हणजे काय आहे की जर आम्हाला सूर्यवंशींच्या प्रकरणापर्यंत जायचं आहे, रोहित पासून सुरू करून तर आजच्या वर्तमानापर्यंत जायचं असेल, तर आम्हाला सर्वात पहिले हे सगळं बघत असताना मला असं वाटतं की सर्वप्रथम विद्यार्थी चळवळीबद्दलची भूमिका इथल्या आंबेडकरवादी किंवा दलित आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही. म्हणजे बाबासाहेबांचं काहीतरी एक बाबासाहेबांचं कोट केलं जातं की बाबासाहेबांनी राजकारणापासून विद्यार्थ्यांना लांब ठेवायला लागलं. परंतु बाबासाहेब त्याच पद्धतीने एका निवडणुकीच्या काळामध्ये बाबासाहेब हे देखील सांगतात की विद्यार्थ्यांसाठी मी आता माझी ही जी भूमिका आहे ती सैल करतोय. विद्यार्थ्यांनी आपल्या समुदायातील लोकांची नावं मतदार यादीत टाका, योग्य उमेदवाराचा प्रचार प्रसार करा. ही विद्यार्थी संघटनांची कामे बाबासाहेबांनी त्यांना राखून दिलेली. आणि ती भूमिका मांडण्यासाठी विद्यार्थी चळवळीबद्दल एक नकारात्मकता निर्माण केली गेली. आणि ती नकारात्मकता पुढे घेऊन जात असताना ज्यावेळी रोहित सारखे प्रकरण घडतात आणि त्या रोहित सारखे प्रकरण घडत असताना ती सक्रियता आंबेडकरवादी चळवळीकडून आली नाही. आंबेडकरवादी चळवळी त्या काळामध्ये त्या मानाने योग्य त्या पद्धतीने सक्रिय काम करत होतं. परंतु रोहितच्या मृत्यूनंतर त्यामध्ये ती सक्रियता आली. ती सक्रियता आल्यानंतर माझ्यासारखे कार्यकर्ते जुडले गेले. डाव्या विद्यार्थ्यांच्या संघटना देखील तेवढ्याच स्ट्रॉंग पद्धतीने आल्या. मग त्यानंतर तिथून तुलनात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. डावी चळवळ आपली आहे का, समाजवादी चळवळ आपली आहे का, आंबेडकरवादी चळवळ आपली आहे का, यातून जी आज काही विद्यार्थी नेत्यांची महाराष्ट्रासह पूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांची जी नाळ तयार झालेली, आंबेडकरवादी विद्यार्थी संघटना सक्रिय झाली आहे, त्यामध्ये रोहितची संस्थानिक हत्या झाल्यानंतरचा हा काळ. आणि त्यामुळे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सम्यकने देखील भूमिका घेतली. समजा रोहित ऍक्ट संदर्भातला प्रश्न असेल, पुढच्या काळात डॉक्टर पायल तडवीचं प्रकरण घडलं. पायल तडवीच्या प्रकरणामध्ये तिचा अखेरचा पाठपुरावा माझ्या मते सम्यक विद्यार्थी आंदोलन इतका कोणीच केलेला नाही. मी स्वतः नाशिकमध्ये होतो.
कुलगुरूंना माझ्या मते शेवटचं अखेरचं निवेदन जर कोणाकडून पोहोचलं असेल तर ते सम्यकने पोहोचवलेलं आहे. आणि त्यावर चर्चा करणं, त्या निवेदनाचा पाठपुरावा करणं, ही म्हणजे अखेरपर्यंतचे कामं सम्यकने त्या पद्धतीने ती भूमिका घेऊन पार पाडली. त्याच्यानंतर अनिताचं प्रकरण आलं तर आपल्याला सम्यकची जर आपण घटना बघतोय, तर सम्यकच्या घटनेमध्ये पण आपल्याला सापडतं की ज्या व्यावसायिक अभ्यासक्रम असतो पुढच्या काळात 12वी नंतरच्या, त्यासाठी सीईटी, जेईई, नीट आहे, या सगळ्या परीक्षांसाठी या परीक्षांमुळे खासगी कोचिंगची सर्रास वापर केला जातोय. मग त्यासाठी त्या फेलोशिप बंद करून आणि 12वीच्या मार्कांच्या आधारावर मुलांना प्रवेश भेटावे यासाठीची भूमिका सम्यकने मांडलेली आहे. त्याच्या पुढच्या काळामध्ये एनईपीचं प्रकरण आलं. एनईपीच्या प्रकरणावर देखील त्या पद्धतीने योग्य ती भूमिका घेतली गेली नाही, ती सम्यकने भूमिका घेतली महाराष्ट्रभरामध्ये. एससी क्रिमिलेअरचं प्रकरण आलं तर डावे विद्यार्थी संघटना असतील किंवा इतर जे कोणी विद्यार्थी संघटना असतील, त्या मुलांचा त्याबद्दलची भूमिकाच नव्हती त्यांच्याकडे. त्यांच्या नेत्यांनी त्यावेळी चुप्पी साधून घेतली होती. आणि इतर सरंजामी पक्षांची ज्या विद्यार्थी संघटना असतील किंवा ब्राह्मणी पक्षांच्या विद्यार्थी संघटना असतील, एबीव्हीपी वगैरे सारख्या सर्वांनीच त्याबद्दल तर त्यांचा म्हणजे त्यांची चुप्पी होती. परंतु जे आम्हाला स्वतःला नैसर्गिक मित्र, निसर्ग मित्र म्हणून घेतात, त्या विद्यार्थी संघटनांची पण एससी क्रिमिलेअर धरून काहीच भूमिका नव्हती. पुढच्या काळामध्ये जर म्हणजे आता एनईपी पासनं एससी क्रिमिलेअर, आता बार्टीचा मध्यंतरी प्रश्न निर्माण झाला. जर आम्ही या स्कॉलरशिपच्या, फेलोशिपच्या या सगळ्या एकंदरीत प्रश्नाला बघितलं आणि त्यातून विद्यार्थ्यांचा ड्रॉप आउट जरी बघितला आपण, तरी मला असं वाटतं की फक्त रोहितची संस्थानिक हत्या हिलाच मी हत्या मानत नाही. जर शिक्षणातून, शैक्षणिक प्रवाहातून विद्यार्थ्यांना जर बाहेर पडावं लागतंय, स्वतःच्या फेलोशिप न मिळाल्यामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण होते, जी मानसिक वैफल्यग्रस्तता निर्माण होती, ही देखील आंबेडकरी चळवळीची हानीच आहे आणि हिला देखील मी हत्येच्या स्वरूपात बघतो. आणि त्या पद्धतीने जर आत्ताचं सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण बघितलं, तर जाती व्यवस्था या देशाचा भाग आहे. त्यामुळे जाती व्यवस्था ती तेवढ्याच आक्रमक पद्धतीने सत्तेत असलेल्या तिच्या राजकीय पक्षासोबत काम करताना दिसत आहे. परंतु यंत्रणा त्यांच्याकडे आहे, प्रशासकीय यंत्रणेवर त्यांचा चांगला ताबा आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणातून आम्ही जर सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाकडे बघितलं, तर विद्यार्थी म्हणून म्हणजे विद्यार्थी असताना हे सगळं काम करत असताना त्यानंतरची जी भूमिका विद्यार्थी संघटनांनी घेतली गेली पाहिजे होती, विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे होतं, ते महाविद्यालयीन आणि स्वतःच्या विद्यापीठीय पातळीवर न जाता त्याच्या पलीकडे घेऊन जाण्याचं काम होतं. ते काम विद्यार्थी संघटनांकडून परिपूर्ण झालं नाही असं मला वाटतं. कारण बाबासाहेबांना अपेक्षित असलेले कार्यकर्ते म्हणून प्रत्येकाने ती भूमिका बजावली. परंतु संघटना म्हणून जी भूमिका बजावायची होती, त्या भूमिकेमध्ये आपण थोडंसं हे झालोय, की रोहित एकटा आला पाहिजे, त्याबद्दल आपण पुढे निराश झालो. त्याबद्दलची भूमिका घेतली गेली नाही. त्यानंतर पायल तडवीच्या बाबतीत पुन्हा आपल्याकडे तो प्रश्न निर्माण झाला, अनिताचा प्रश्न निर्माण झाला आणि तोच पुढचा जे सगळे काही प्रकरण येत आहे. म्हणजे जर मी मध्यंतरी गुणवंत सरपातेचा एक ब्लॉग वाचला होता. तो ब्लॉग वाचल्यानंतर आपल्याला सापडत की रोहितचे 4 मित्र होते, सुकन्ना, विजय, शेषा, प्रशांत, यांची पुढची अवस्था काय झालेली आहे. या पुढच्या अवस्थेला धरून आंबेडकरी विद्यार्थी चळवळींनी ती योग्य ती भूमिका जी घ्यायला पाहिजे होती, त्यांच्या पाठीशी जी उभं राहायला पाहिजे होतं, ते प्रत्येक संघटनेकडून झालेलं नाही. ते का झालेलं नाहीये, तर आंबेडकरी विद्यार्थी संघटनांमध्ये जो सुसंवादाचं म्हणजे कुठेतरी लॅक होते मला असं वाटतं. धन्यवाद. तो मुद्दा एनईपीचा मुद्दा आपण घेऊया. तर त्याआधी मला एक प्रश्न जो विद्यार्थ्यांनी त्याची चर्चेत उपस्थित केला, तो म्हणजे विद्यार्थ्यांना हे समजलं नाही की आपण कुठल्या चळवळीत जावं, आपण लेफ्टिस्टमध्ये जावं, आपण मार्क्सिस्ट चळवळीकडे जावं की आंबेडकराईट चळवळ स्वतंत्र आहे. तर हे समजत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या गोष्टीचं उत्तर बाबासाहेबांनी दिलं, खूप स्पष्ट शब्दात बाबासाहेबांनी दिलं. बऱ्याचदा असं होतं की आंबेडकरी चळवळ आणि मार्क्सिस्ट चळवळ ही खूप कॉमन मिक्स केल्या जाते. पण मार्क्सिस्ट चळवळ जी आहे ती क्लास बघत असते आणि आंबेडकरी चळवळ ही खूप कास्ट सेंट्रिक असते. तर कास्ट आणि क्लासमध्ये फरक काय आहे, तर बाबासाहेब त्यांच्या भाषेत जे थिअरी ते मांडतात की कास्ट इज नथिंग बट एनक्लोज्ड क्लास. कास्ट इज नथिंग बट एनक्लोज्ड क्लास, म्हणजे की क्लास जो आहे तो नॅचरली असेल, पण ज्यावेळेस तो एनक्लोज होतो, ज्यावेळेस त्याची तीव्रता वाढते, त्याला स्पिरिच्युअल मान्यता मिळते, त्यावेळेस त्याची जी असलेली कास्ट होती. आणि त्यामुळे कास्टचा प्रश्न जो आहे तो क्लासच्या प्रश्नापेक्षा खूप तीव्र आहे. त्यामुळे आंबेडकर चळवळ ही स्वतंत्र असणं खूप गरजेचं आहे.
त्यानंतर असलेला प्रश्न जो NAPचा आहे. तर आता आपण सोमनाथ सूर्यवंशीबद्दल आपण म्हटलं, तर ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण घडलं, पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला, तर या गोष्टीची मी सतत न्यूज त्या काळामध्ये चेक करत होतो की काय अपडेट आहे, काय अपडेट आहे. तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ह्याबद्दल फारशी बातमी झाली नाही. तेव्हा की ते शेजारच्या गावाच्या सरपंचांची हत्या झाली. अर्थात ती गोष्ट दुर्दैवी आहेच, पण गोष्ट अशी मला त्या निदर्शनात आणून द्यायची आहे की त्या गोष्टीची जेवढी बातमी झाली तेवढी सोमनाथ सूर्यवंशीची बातमी नाही झाली. आणि हे का बरं? कारण की ॲडमिन लेवलला पत्रकार असलेले किंवा सरकारमध्ये असलेले ऑफिसर्स असलेले आपले लोक फार कमी आहेत. आता NEP जी सरकारने आणली आहे ती म्हणतात की टेक्निकल बेस्ड एज्युकेशन खूप जास्त आहे त्यामध्ये. पण आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आजचा जो दलित आहे, आजचा जो आदिवासी आहे, त्याची गरज ही आहे की त्यांनी टेक्निकल एज्युकेशन, अर्थात ते गरजेचं आहे, ते नाही असं नाही म्हणत मी, पण आजचा जो दलित आणि आदिवासी आहे त्यांनी शासन जाणं जास्त गरजेचं आहे. त्यांनी जो ऑथॉरिटी बाबासाहेब जे म्हटले शासन कसं जमतपणा ते होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी त्याला सोशल वर्क असेल, IIT असेल, मीडिया असेल, अशा ठिकाणी एंट्री घेणं खूप गरजेचं आहे. अशा ठिकाणी एंट्री घेऊन तो जर का त्या ठिकाणी चळवळ उभी करू शकला, त्या ठिकाणी एक नवीन दिशा देऊ शकला, तर जो ग्राउंड लेवलवरती चालत असलेला आपली जी चळवळ आहे त्याला एक नॅशनल युनिटी मिळेल, एक इन्स्टिट्यूशनल मान्यता मिळेल. आणि ज्यावेळेस त्या इन्स्टिट्यूशनल मान्यता मिळेल त्यावेळेस त्या चळवळीला एक नवीन दिशा, एक नवीन ऊर्जा आणि सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणू शकतो ते मिळेल. कारण तोपर्यंत ती चळवळ एक डायरेक्शनलेस चाललेली असणार आहे. एक चळवळीला डायरेक्शन देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी समाज जो आहे, तो आदिवासी आणि बहुजन समाज, दलित समाज आहे, त्यांनी शासन करणं जमत होणं खूप गरजेचं आहे. आणि त्या NAPमुळे कुठेतरी रोखल्या जाण्याची शक्यता आहे आपल्याला त्याच्यात टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून दिसते. मी परभणीच्या प्रकरणाकडे परत एकदा घेऊन जाईल की मी स्वतः त्या प्रक्रियेमध्ये होतो. त्याची डेड बॉडी घेऊन येण्यापासून ते परत वापस देण्यापर्यंत. सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण जर बघितला तो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय चळवळीमध्ये काम करणारा एक तरुण विद्यार्थी होता. आणि भविष्यामध्ये तो स्वतः वडार समाजामधला होता. वडार समाजामध्ये एवढं शिक्षणाचं प्रमाण नाहीये. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून बाळासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनातून सोमनाथने लॉला ऍडमिशन घेतलं होतं. त्याच्या स्वतः आईनं सांगितलं होतं की सोमनाथ नेहमी फोनवर बोलत असताना त्याच्या आईला सांगायचा की आई मला बाबासाहेबांसारखं काम करायचंय, मला बाळासाहेबांसारखं काम करायचंय. त्याच्या आईने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. आणि ज्या वेळेस परभणीमध्ये संविधानाचं शिल्प मोडलं गेलं आणि त्यानंतर त्या घटनेच्या विरोधामध्ये जो तिथं काही मोर्चा निघला होता, तो मोर्चा माझ्या दृष्टिकोनातून नेतृत्वहीन मोर्चा होता. म्हणजे त्या मोर्चाला कोणाचं नेतृत्व नव्हतं. वेगवेगळ्या चळवळीतील वेगवेगळ्या पक्षातील लोक त्या ठिकाणी एकत्र आलेले होते. म्हणजे आंबेडकरी लोक कुणी काँग्रेसमधले असतील, कुणी भाजपमधले असतील, कुणी शिवसेनेमधले असतील, कुणी इतर पक्षातले असतील. मात्र हे सर्व ज्यावेळेस एकत्र आल्याच्या नंतर त्या ठिकाणी संविधान शिल्प मोडलं म्हणून जो मोर्चा निघला आणि मोर्चा निघल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस परभणीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन चालू झालं, मग आपण जर बघितलं घोरबाड नावाचा जो पोलीस निरीक्षक आहे, आपण जर बघितलं भीमा कोरेगावची जी दंगल झाली होती, भीमा कोरेगावला आंबेडकरी अनुयायांवरती ज्यावेळेस त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली होती, त्या ठिकाणी हाच PI होता. त्यानंतर पूर्ण्याला एक दंगल झाली होती. पूर्ण्याच्या दंगलनंतर नांदेडमध्ये अक्षय भालेराव प्रकरण जे घडलं त्याही ठिकाणी हाच पोलीस निरीक्षक होता. आणि त्यानंतर परभणीमध्ये जी घटना घडली सोमनाथ सूर्यवंशीची असेल, जो काही प्रकार घडला त्या ठिकाणी देखील पोलीस निरीक्षक कोण होता, तर हाच घोरबाड होता. म्हणजे अशा पद्धतीचा एकच पोलीस निरीक्षक किंवा पोलीस अधिकारी ज्या ज्या ठिकाणी अशा जातीयवादी घटना घडतात त्या प्रत्येक ठिकाणी याचा प्रेझेंट असणं म्हणजे ही कुठेतरी सरकार स्पॉन्सर्ड या सर्व घटना आहेत का काय, अशा पद्धतीचा संशय निर्माण होतो. मग त्या ठिकाणी आपण जर बघितलं परभणीचा प्रकार घडल्यानंतर कॉम्बिंग ऑपरेशन, एक साधा पोलीस निरीक्षक किंवा जो काही PI आहे तो स्वतःच्या लेवलवरती एवढं कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्या इतपत निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. मग हा निर्णय सरकारमधून कोणत्या मंत्र्यांना विचारून, गृहमंत्र्याला विचारून असेल किंवा मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही खाते एकाच व्यक्तीकडे असल्यामुळं त्यांच्याशी चर्चा, विचार विनिमय होऊन हा निर्णय झाला होता की काय,
की याच्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील आणि हा त्या ठिकाणचा पी-आय असेल आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री हे सर्व इन्व्हॉल्व होते की काय, अशा पद्धतीचा संशय आहे. आणि याच्यामधून पुढे म्हणजे वडार समाजामध्ये भारतीय संविधान असेल, लोकशाही असेल किंवा सध्याला जे लोकशाही आणि संविधानासाठी लढणारे बाळासाहेब आंबेडकर असतील, हे सर्व गोष्टी वडार समुदायामध्ये जाऊ नये अशा, किंवा हे जर गेले तर भविष्यामध्ये काय होईल ह्या भीतीपोटी या देशातील, या राज्यातील जाती व्यवस्था आहे किंवा प्रस्थापित मंडळी आहेत, यांनी सोमनाथ सूर्यवंशी हा वंचित बहुजन आघाडीचा नेता घडण्यापूर्वीच त्यांनी याच्यामध्ये त्याला थांबवण्याचं काम केलं. सोमनाथ हा लॉचा विद्यार्थी होता, राहणारा लातूरचा होता. त्याचे वडील पूर्वी वारलेले होते. आई घरकामासाठी, रोजीरोटीसाठी पुण्यामध्ये कामाला गेली होती आणि सोमनाथने लॉला नंबर लागला म्हणून परभणीला तो त्या ठिकाणी रूम करून राहत होता. म्हणजे हा विद्यार्थी लॉचं शिक्षण घेण्यासाठी गेलेला होता आणि त्याचा जो फोटो व्हायरल झालाय तो कुठेही दगड मारताना किंवा कुठेही दंगल करताना नाही, तर त्याच्या हातामध्ये एक कागद आणि पेन आहे. म्हणजे विधीचं शिक्षण घेणारा, लॉचा शिक्षण घेणारा एक विद्यार्थी आणि भविष्यातला गुणवंत लॉयर ह्या व्यवस्थेने घडण्याच्या अगोदरच दाबून टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि दुसरं प्रकरण आपण पायल तडवींचं जर बघितलं तर पायल तडवीच्या प्रकरणामध्ये बाळासाहेब आंबेडकर पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत स्वतः लक्ष देऊन होते. बाळासाहेब वंचित बहुजन आघाडी असेल किंवा सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल, याच्या माध्यमातून वेळोवेळी मोर्चे असतील, आंदोलन असतील किंवा निदर्शनं असतील किंवा निवेदन असतील, याच्या माध्यमातून या सरकारच्या विरोधामध्ये सतत बाळासाहेब आंबेडकर लढत होते आणि शेवटपर्यंत लढा देत होते. आपण जर बघितलं, पायल तडवींनी सांगलीमधून MBBS पूर्ण केलं होतं आणि MDचं ऍडमिशन त्यांचं मुंबईमध्ये झालेलं होतं. आणि पायलचं ऍडमिशन हे ST शेड्यूल ट्राईबच्या कोट्यामधून झाल्यामुळं तिचे सहकारी असतील किंवा वरिष्ठ डॉक्टर असतील, तिला ते नेहमी टोचून बोलायचे की तुम्ही आरक्षित कोट्यातून आलेला आहात, तुमच्याकडे गुणवत्ता नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळेस तिला टॉर्चर केलं जात होतं. म्हणजे तिनं जी आत्महत्या केली ती आत्महत्या नसून तिचे जे सहकारी डॉक्टर्स असतील किंवा तिचे वरिष्ठ डॉक्टर्स असतील, तिच्यामध्ये असणारी जी कॅपॅसिटी होती, गुणवत्ता होती, तिच्याकडे नेहमी हे संशयाने बघायचे. म्हणजे कुठंतरी आदिवासी समुदायातील मुलगी MBBS होऊन MD होणं ही काय छोटी गोष्ट नाहीये, छोटी बाब नाहीये. आपल्या सर्वांना माहितीये, गावगाड्यामधून, खेडोपाड्यामधून जाऊन MD पर्यंतचं शिक्षण घेणं म्हणजे हा छोटा प्रवास नाहीये. आणि मग छोट्या जाती समूहातील लोक इथपर्यंत येणं, ह्या व्यवस्थेमध्ये ज्यांच्या डोक्यामध्ये जातीय मानसिकता आहे त्या लोकांना ह्या गोष्टी देखवल्या नाहीत. त्यांनी या पायल तडवींना जातीच्या मुद्द्यावरून आणि आरक्षणाच्या कोट्यावरून नेहमी तिला टॉर्चर केलं. म्हणजे जी काय स्टार्टअप लाईन आहे या लोकांच्या दृष्टिकोनातून, स्टार्टअप लाईन हे फक्त इकॉनॉमिकली दृष्टिकोनातून बघतात. मात्र स्टार्टअप लाईन जी आहे रिझर्वेशनची, ही जर आपण बघितलं तर जे या राज्यामध्ये असतील किंवा देशामध्ये असतील, जे सवर्ण समुदायामधून येतात त्यांच्याकडे सर्व प्रकारचे सुख उपभोगण्याच्या वस्तू असतात. म्हणजे जर ती जर MDचं शिक्षण घेत होती तर एखादा सवर्ण समुदायामधला असेल तर त्याच्या घरी जर प्रॉपर्टी चांगली असेल तर तो साहजिकच आहे, त्याचा अभ्यास करण्याची जागा आणि हिची अभ्यास करण्याची जागा, या सर्व गोष्टी याच्यामध्ये खूप मॅटर करतात. आणि कुठंतरी पायल तडवींच्या डोक्यामध्ये हा विषय गेल्यामुळे त्यांना हा अपमान सहन झाला नाही. प्रत्येक वेळेस त्यांच्या जातीवरने बोललं, त्यांचं जे शेड्यूल ट्राईब मधून ऍडमिशन झालं होतं त्यावरती बोलणं हे त्यांना सहन झालं नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या नसून ह्या व्यवस्थेने, त्या ठिकाणचे जे सिनियर आणि बरोबरीतले डॉक्टर्स होते त्यांनी तिची हत्या केलेली आहे. आणि पुन्हा एकदा मी रोहित वेमुलाकडे जातो की रोहित वेमुला देखील ज्या वेळेस विद्यापीठामध्ये शिकत होते त्यांचे देखील वेगवेगळे आंदोलन असतील, वेगवेगळे लढे असतील, ते लढत होते. त्याच पद्धतीने रोहित वेमुलाचा देखील मर्डर त्या ठिकाणच्या व्यवस्थेने केलेला आहे. आणि रोहित वेमुला शहीद झाल्यानंतर रोहित वेमुला, आपण एक गोष्ट प्रकर्षानं विचार केला पाहिजे किंवा जाणून बुजून त्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष केंद्रित करून पाहिलं पाहिजे की रोहित वेमुला यांनी डावी चळवळ नाकारून एक आंबेडकराईट चळवळ उभा केली होती. आणि रोहित वेमुला गेल्यानंतर या देशामधून आंबेडकरी नेतृत्व पुढे यायला पाहिजे होतं. मात्र तसं होताना दिसलं नाही. तर आपण सर्वांना माहिती आहे की कन्हैया कुमार रोहित वेमुलांच्या नंतर पुढे आले, डाव्या चळवळीचे, डाव्या विचारधारेचे. काही काळ ते त्या चळवळीमध्ये राहिले आणि पुढच्या काळामध्ये काँग्रेसने त्यांना कॅप्चर केलं आणि ते काँग्रेसवासीय झाले. म्हणजे कुठंतरी आता सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण घड, आता संविधान जी बोलताना त्यांनी सांगितलं की या राज्यातील, या देशातील विद्यार्थी संघटनेने हा विषय जेवढा प्रकर्षाने घ्यायला पाहिजे होता तेवढा घेतला नाही. कारण या ठिकाणची व्यवस्था हे या गोष्टी बघते की हा नेमका कोणत्या विचारधारेला धरून आहे, कोणत्या पक्षाला धरून आहे. आणि कुठंतरी सोमनाथ सूर्यवंशींचा टच
वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांना असल्यामुळं इतर राजकीय पक्ष असतील किंवा इतर चळवळीतल्या विद्यार्थी संघटना असतील, त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीचा विषय तेवढ्या ताकदीनं घेतला नाही. ह्या गोष्टी देखील आपल्याला विसरून चालणार नाही आणि या गोष्टीमध्ये आपल्याला भविष्यामध्ये, मी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा एक कार्यकर्ता म्हणून असं बघतो की येत्या काळामध्ये आपल्याला पुन्हा स्ट्रॉंगली लोकांमध्ये जावं लागेल आणि विद्यार्थ्यांना फेलोशिप असतील, स्कॉलरशिप असतील याच्यापासून दुर्लक्षित करून त्यांचं शिक्षण कसं बंद होईल याच्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून जो सरकारने डाव आखलाय हा देखील आपल्याला ओळखला गेला पाहिजे आणि आपले भविष्यातले लढे त्यांच्या विरोधात असले पाहिजे. 1 वर्षापूर्वी आम्ही संसदेचं जे अधिवेशन होतं दिल्लीला, त्या ठिकाणी त्या संसदेच्या अधिवेशनावरती सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठा मोर्चा दिल्ली या ठिकाणी काढला होता. म्हणजे महाराष्ट्रातून जाऊन आम्ही दिल्लीला मोर्चा काढतोय आणि राज्यातील इतर विद्यार्थी संघटना असतील किंवा इतर पक्ष असतील ते त्या ठिकाणी आले नाहीत. आणि आज जर आपण बघितलं, जो संविधानासारखा जो विषय होता, जो कंपल्सरी अभ्यासक्रमामध्ये होता पीजी लेवलला, तर आता तो विषय थांबवून वेदा असतील किंवा संस्कृत असेल किंवा हिंदू धर्मावर आधारित विषय त्यांनी आता या न्यू एज्युकेशन पॉलिसीमधून इन्क्लूड केलेले आहेत. याचा विरोध जेवढ्या ताकदीनं व्हायला पाहिजे होता त्यावेळेस तो झाला नाही. त्यावेळेस तो विरोध या राज्यामध्ये आम्ही फक्त सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून केला. बाबासाहेबांनी 1955 मध्ये एंट्रन्स टू पॉलिटिक्स नावाची एक संस्था चालू केली होती आणि त्या संस्थेच्या बॅनर खाली अविनाश डोळस सर असतील, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, महेश भारती सर या सर्वांनी मिळून एक शिबिर घेतलं होतं. त्यातील अविनाश डोळस सरांचं खूप सुंदर एक भाषण होतं. त्या भाषणामध्ये डोळस सरांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना प्रश्न विचारले होते की तुम्हाला सामाजिक चळवळ एकाएकी शक्य आहे का? तुम्ही आर्थिक चळवळ, आर्थिक समानता आणू शकतात का? मग तुमच्याकडे सर्वात यशस्वी आणि सर्वात जवळची पायरी कोणती आहे? तर तुमच्याकडे सर्वात जवळची पायरी ही राजकारण आहे. या शेवटच्या मुद्द्यावर, या शेवटच्या निष्कर्षावर सर्व येऊन टेकले होते. म्हणजेच काय, का तुम्हाला विद्यार्थी चळवळ यशस्वी करायची असेल किंवा बाबासाहेबांच्या विचारांचा देश घडवायचा असेल, तर तो देश घडवण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका ही विद्यार्थ्यांची असली पाहिजे, युवकांची असली पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने डॉक्टरांसाठी एमबीबीएसचे कॉलेजेस उभे राहिले, वकिलांसाठी उभे राहिले, त्यांचे लॉचे कॉलेजेस उभे राहिले, त्या पद्धतीने राजकीय दृष्टिकोनातून सगळी भूमिका घेत असताना इंटरेस्ट टू पॉलिटिक्सची निर्मिती बाबासाहेबांनी करून ठेवली होती. आणि त्या दृष्टीने आजच्या विद्यार्थी संघटनांकडे आपण बघत असताना विद्यार्थी संघटनांना जरी त्या अराजकीय भूमिकेत अनेक विद्यार्थी संघटना काम करत असल्या, राजकीय पक्षांबद्दल किंवा सत्तेत असलेल्या पक्षांबद्दल त्यांच्या भूमिका असल्या, तरी देखील त्या विद्यार्थी संघटनांनी किमान स्थानिक आंबेडकरी राजकीय पक्षांवर देखील तेवढ्या ताकदीने विश्वास ठेवण्याची गरज आहे. एकंदरीत जर आपण समजा महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आंबेडकरी राजकारण योग्य पद्धतीने, सक्रिय पद्धतीने काम करत आहे. आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची सम्यक विद्यार्थी आंदोलन ही विद्यार्थी आघाडी देखील काम करत आहे. परंतु त्या विद्यार्थी आघाडी सोबत काम करत असताना, ग्राउंडवर काम करत असताना जे एकंदरीत त्यांचे अनुभव आहे आणि त्यासोबतच विद्यापीठ पातळीवर, महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थी संघटना अकॅडमिक मध्ये काम करतात, त्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांची आणि ग्राउंडवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची त्या दोघांमधला सुसंवादामध्ये लॅक कुठं झालेलं आहे. आपल्याला हे पडताळून बघावं लागणार आहे, असं चिंतन करावं लागणार आहे. कारण संशोधनाचे विद्यार्थी असतील आणि अनुभवातून तयार झालेले कार्यकर्ते असतील, या दोघांमध्ये ज्यावेळी सम्यक संवाद होणार आहे, त्या सम्यक संवादातून पुढची आंबेडकरी विचारांची दृष्टिकोन तयार होणार आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, मी मागे पण म्हटलं की बाबासाहेबांनी विद्यार्थी चळवळीकडे बघत असताना किंवा विद्यार्थ्यांच्या भूमिकेकडे बघत असताना नेमकी बाबासाहेबांची भूमिका काय होती याची एक म्हणजे नाही का त्यामध्ये प्युरिटी आणून विद्यार्थी नेत्यांनीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे, जेणेकरून एखादा दलित आदिवासी विद्यार्थी महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असेल तर केवळ तो आपल्याकडे जातीचा आहे, तो आपल्या समुदायाचा आहे या दृष्टिकोनातून तो आपल्याकडे जवळ आला नाही पाहिजे, तर वैचारिक नाळ जमली पाहिजे. तिसरी गोष्ट, विद्यार्थी आघाड्या या शिकण्यातून भूमिका त्यांच्या क्लिअर होत असतात, त्यांच्या अनुभवातून या भूमिका क्लिअर होत असतात. जसं आपण रोहितचं उदाहरण बघितलं, आता प्रशांत दादा म्हटले की रोहित वेमुला हा डाव्या चळवळीतून नंतर आंबेडकरी चळवळीत गेला. म्हणजे काय आहे की आंबेडकरी विद्यार्थी संघटनांमध्ये सातत्याने अभ्यासाची, वाचनाची, चिंतनाची भूमिका असली पाहिजे. विद्यार्थ्यांना घेऊन
समजा बाबासाहेबांचं एखादं भाषण वाचतोय आपण, तर ते भाषण वाचल्यानंतर त्यावर चर्चासत्र तयार झाली पाहिजे. त्यातून आपली भूमिका परिपक्व झाली पाहिजे आणि त्या भूमिकेतून सगळ्यांचे मुद्दे सगळं काही क्लिअर करून शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपण गेलो पाहिजे. ज्या पद्धतीने ह्या विद्यार्थी चळवळींमध्ये पहिल्यांदा कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद होतो, विद्यार्थी संघटनांमध्ये सुसंवाद होतो आणि त्यानंतर भूमिका येते की राजकीय दृष्टिकोनातून विद्यार्थी चळवळींना नेमकी भूमिका काय घ्यायची. आज काय झालेलं आहे, आपण समजा मागची विधानसभेची निवडणूक बघितली, आपण लोकसभेची निवडणूक बघितली, तर ह्या 2 निवडणुकांमध्ये आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची विरोधी भूमिका दिसली, परंतु ते कोणाचे तरी समर्थक आहे, ते कोणाची तरी भूमिका घेऊन काम करताय, त्यांचा कोणाच्या तरी भूमिकेला पाठिंबा आहे. हा पाठिंबा इतर अराजकीय विद्यार्थी संघटनांमध्ये दिसला नाही. हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात घेणे. आणि हे का होत आहे, तर हे सुसंवादामुळे म्हणजे सुसंवाद व्हायला पाहिजे होता तो विद्यार्थी संघटनांमध्ये झालेला नाही. इतर विद्यार्थी संघटनांचा राजकीय पक्षांसोबतचा ते बॉन्डिंग क्लिअर झालेले नाही. दुसरी गोष्ट, संविधानाबद्दलची जी भूमिका आहे, तर संविधानाला घेऊन काम करत असताना इथल्या सरंजामी पक्षांनी देखील संविधानाची भूमिका मांडली. इव्हन बीजेपी, आरएसएसने देखील आम्ही संविधानवादी आहे म्हणून सांगून मोकळे झाले. परंतु संविधानाची भूमिका मांडत असताना तुमच्या आरक्षणाचे प्रश्न असतील, तुमच्या प्रतिनिधित्वाचे प्रश्न असतील, तुमच्या गायरान जमिनीचे प्रश्न असतील, आंबेडकरी विद्यार्थी संघटना ज्या ज्या भूमिका घेऊन काम करतात, त्या भूमिकांचा विचार करता इव्हन बार्टीपर्यंतचा प्रश्न आपण बघू. त्या सगळ्या भूमिकांचा विचार करता तुमच्या सोबत राजकीय नेतृत्व म्हणून तुमच्या सोबत कोण उभं राहिलं, तुमच्या लढ्याला कोणी साथ दिली, त्या सगळ्या दृष्टीने विचार करून अराजकीय विद्यार्थी संघटनांनी, ज्या आंबेडकरवादी अराजकीय विद्यार्थी संघटना आहे, त्यांनी सोबत जोडून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरं महत्वाचं की दलित, आदिवासी आणि ज्या इतर मागासवर्गीय जाती आहेत, भटक्यांच्या जाती आहेत, या सगळ्या जातींमध्ये बाबासाहेबांच्या विचारांकडे होणारं विद्यार्थ्यांचं आकर्षण लक्षात घेता डाव्या विद्यार्थी संघटना असतील, समाजवादी संघटना असतील किंवा एकंदरीत तसं सर्व इतर संघटना असतील, यांनी बाबासाहेबांच्या विचारांचं ध्रुवीकरण केलेलं आहे. योग्य म्हणजे सरसकट त्यांच्याकडून ध्रुवीकरण होत आहे आणि ते ध्रुवीकरण रोखण्यासाठी आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी काम करण्याची गरज आहे. ज्यावेळी आंबेडकरवादी विद्यार्थी संघटना स्ट्रॉंग होतील, त्यावेळी विद्यार्थ्यांचा युवक होणार आहे आणि युवकांचं राजकारण पुढे होणार आहे. ते राजकारण त्याच वेळी शक्य आहे ज्यावेळी विद्यार्थी संघटनांना स्वतःचा सामाजिक राजकीय बेस असेल आणि तो बेस निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांचे एंट्रन्स टू पॉलिटिक्सचा विद्यार्थी संघटनांनी प्रत्येकाने विचार करणं गरजेचं असं मला वाटतं.